युवा नेतृत्व इम्रान शेखनं विधानसभा निवडणुकीत थोपटले दंड. इम्रान शेखच्या कार्यकर्त्यांमुळे माजी राज्यमंत्र्यांचं वाढलं टेन्शन. माजी राज्यमंत्र्यांनी मार्गदर्शन भूमिकेत राहावं, काँग्रेस युवकांचं आव्हान. हडपसर मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदान निर्णायक ठरणार. इम्रान शेखची उमेदवारी राजकीय नेत्यांना ठरणार डोकेदुखी. लोकसभा निवडणूक झाल्यावर महाविकास आघाडीतील इच्छुकांची विधानसभेत जाण्याची आकांक्षा वाढली आहे. त्यातच काँग्रेसमधून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर इच्छुक असताना अल्पावधीत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इम्रान शेखनं विधानसभा निवडणुकीसाठी दंड ठोपाटले असून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय. नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून 14,000 मतांची आघाडी मिळाली. त्यांच्या मताधिक्यामध्ये मुस्लिम समाजाचा देखील मोलाचा वाटा आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून मराठा ओबीसी समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले. तुलनेनं जास्त मतदार असलेल्या मुस्लिम समाजालाही प्राधान्य मिळावे, तसेच सर्व समाजाशी सलोखा राखत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इम्रान भाई शेख यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा चंग युवकांनी व्यक्त केलाय. हडपसर विधानसभा मतदारसंघापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघातून 3 वेळा बाळासाहेब शिवरकर यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांना राज्यमंत्री पदाची संधीही मिळाली होती. नुकतीच काँग्रेस पक्षातील शिवरकर समर्थकांची वानवडी येथे बैठक झाली. या बैठकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांना हडपसरमधून उमेदवारी द्यावी यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. त्यातच इम्रान शेख आणि बळीराम डोळे या काँग्रेसच्या युवकांची नावेही इच्छुकांमध्ये पुढे आली आहेत. अनेक युवा कार्यकर्त्यांनी इम्रान शेख यांना विधानसभेत पाठवणार असं स्टेटस ठेवलंय. बैठकीत ही मागणी केली. या मागणीमुळे माजी राज्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलं असून नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं मला संधी दिली तर निवडणूक लढवणारच असा विश्वास व्यक्त करताना इम्रान शेख म्हणाले, काही काँग्रेस कार्यकर्ते म्हणतात की मी अद्याप नगरसेवक नाही, थेट विधानसभा निवडणूक का, तर जनतेच्या आग्रहास्तव मला आता विधानसभेच्या रिंगणात उतरायचंय. बाळासाहेब शिवरकर यांनी अनेक पदे भूषवली. आता त्यांनी युवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहावे, मार्गदर्शकाची भूमिका निभावी असं आवाहनही इम्रान शेख यांनी केलंय. इम्रान शेख यांनी दिया फाउंडेशन आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सय्यदनगर, रामटेकडी आणि हडपसर परिसरात गेल्या 4 ते 5 वर्षात अनेक उपक्रम राबवलेत. विधवा, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी मोठे काम उभा केलंय. स्वखर्चातून या युवकानं नागरिकांसाठी उपक्रम राबवले. त्यांच्या या सामाजिक कार्याच्या जोरावर इम्रान शेख यांनी विधानसभा निवडणूक लढवावी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम आणि दलित समाजाची मते देखील निर्णायक असल्यानं काँग्रेस पक्षाबरोबरच विरोधी पक्षाला देखील आव्हान निर्माण झाल्याचं चित्र आहे. नमस्कार, रोखोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणूक झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे चांगल्या मताने निवडून आले. हडपसर विधानसभा मतदारसंघ त्यांच्या विजयात मोलाचा ठरला. 14,000हून अधिक आघाडी अमोल कोल्हे यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून मिळाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचं यश आहे. सर्वांचाच प्रयत्न कामाला आलेला आहे आणि लोकसभा निवडणूक जिंकल्याने आता महाविकास आघाडीच्या आशा चांगल्यात पल्लवित झालेल्या आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तिन्ही पक्षातून अनेक दिग्गज उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. काँग्रेसमधून देखील माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, त्यांच्या नावाबरोबरच युवा नेतृत्व म्हणून इम्रान शेख आणि बळीराम डोळे यांचं नाव चर्चेलं जात आहे. इम्रान भाई, नेमकं तुम्ही आजवर सामाजिक कार्यातून लोकांना दिलासा दिलेला आहे आणि आता विधानसभा निवडणुकीत तुमचं नाव चर्चेलं जात आहे. तुम्ही इच्छुक आहात का? तुम्ही निवडणूक लढवणार का? नेमकं काय सांगा? मी अत्यंत गरीब कुटुंबातनं जन्माला आलो, त्यामुळे मला त्या गरिबांची जाण आहे. ती गोष्ट लक्षात ठेवून काही नागरिक लोक मला बोलतात की तुम्ही निवडणूक लढावी. मी निवडणूक लढेल. जर काँग्रेस पक्षाने जर मला संधी दिली तर नक्कीच या संधीचं सोनं करून मी दाखवेल. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आता पुन्हा त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. आता नुकतीच बैठकही झाली. बैठकीमध्ये अनेकांनी राज्यमंत्र्यांचं नाव पुढे केलं, अनेकांनी तुमचं नावही चर्चेत आणलं, काही लोकांनी बळीराम डोळेंचं नाव पुढे घेतलं. तुमच्या युवा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडणूक लढवावी. पहिलं तर राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की युवकांना संधी मिळावी. तर यावेळेस जर युवकांना राहुल गांधीजींनी जर संधी दिली तर
नक्कीच मी निवडणूक लढेल आणि मी आशा बाळगतो की माननीय बाळासाहेब शिवरकर मला नक्कीच पाठिंबा देतील. मला नक्कीच त्यांची मोठी मदत होईल. जर बळीराम डोळेंना तिकीट दिलं, पक्षाने संधी दिली, तर आम्ही बळीराम डोळे सोबत मी पण त्यांच्या पाठीशी उभा राहीन आणि माननीय बाळासाहेब शिवरकर पण त्यांच्या पाठीशी राहतील उभे. आता काँग्रेस पक्षामध्ये हडपसरमध्ये अशी चर्चा आहे की बाळासाहेब शिवरकर राज्यमंत्रीपद भूषवलं, अनेक वेळा आमदार झाले, महापौर झाले, पुणे शहराचे अध्यक्ष होतं, मग त्यांनी युवकांना संधी द्यावी. तुमचं याच्यामध्ये काय? नक्कीच त्यांनी युवकांना संधी द्यावी. त्यांना नगरसेवक पद मिळालेलं आहे, महापौर पद मिळालेलं आहे आणि राज्यमंत्री होते, ते आमदार झाले. मागच्या निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले. तर यावेळेस त्यांनी युवकांना संधी द्यावी आणि त्यांना बळ द्यावं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, ही माझी इच्छा आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून सुमारे 3 वेळा आमदारकी, राज्यमंत्रीपद असे भूषवलेले बाळासाहेब शिवरकर यांनी आता युवकांना संधी द्यावी व हडपसर विधानसभा मतदारसंघातून मार्गदर्शक अशी भूमिका बजवावी असं युवकांचं म्हणणं आहे. आगामी काळात ही जागा कोणाच्या वाटेला जाते, कोण इथून इच्छुक उमेदवार होणार ते येणारा काळ ठरवेल. सर्वप्रथम प्रचार माध्यम व काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचं आभार व्यक्त करतो की इम्रानभाई सारख्या युवा नेतृत्वाचं त्यांनी नाव पुढं केलं. हडपसर विभाग हा अनेक जातीय विविध पासून बनलेला आहे. त्यात मुस्लिम समाज असो, मराठा समाज असो, माळी समाज असो, या बौद्ध समाज असो, या दलित समाज असो, प्रत्येक समाजासाठी इम्रान भाईचं हे वेगळंच नातं आहे आणि ते कुठलेही जातपात न पाहता हे सर्व धर्मियांसाठी काम करतात. अनेक वेळा असं झाले की माळी समाजाचा उमेदवार असतो, मराठा समाजाचा उमेदवार असतो, तर यावेळेस काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाचं एक नेतृत्व म्हणून इम्रान भाईचं नाव पुढे आलेलं आहे. आम्ही कुठलेही जातपात धर्म हे कुठलंही न बाळगता माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असं इम्रान भाईची शिकवण आहे. नक्कीच पक्षाने जो विचार केलेला आहे त्या विचारासाठी मी सर्वप्रथम पक्षाचं कौतुक करतो व पक्षाने उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा आभार व्यक्त करतो. व माननीय शिवरकर साहेब ज्यांनी आतापर्यंत विविध निवडणुकी लढवल्या, महापौर पदापासून ते एक राज्यमंत्री पदापर्यंत त्यांनी पद भूषवली, पण आता नक्कीच राहुल गांधी व देशाचा विचार बदलण्यासाठी त्यांनी जे नवीन एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्यांनी युवकांना जास्तीत जास्त संधी देतील व काँग्रेस पक्ष ही नक्कीच युवकांना संधी देईल. हडपसर विभागामधून साहेबांना एकच विनंती आहे की युवकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं व बळीराम डोळे असो किंवा इम्रान शेख असो यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभं राहतील ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. माझं नाव बाबू बळीराम हरणे. माझा जन्म हडपसर विधानसभेमध्ये झालेला आहे. हडपसर विधानसभेमध्ये आता माझं वय 42 आहे. एक 30 वर्षापासून म्हणजे एक 10-12 वर्ष झाले तेव्हापासून माणसाला कळत राहतं बाबा राजकारणातलं थोडंफार. तर कमीत कमी 30 वर्ष झालं मी बघतोय हडपसर विधानसभा फक्त माळी मराठा माळी मराठा माळी मराठा असंच चालू आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणाला चान्स देणार आहेत का नाही. आता विषय कसा आहे, इथं सगळ्यात जास्त वोटर म्हटलं तर मुस्लिम आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी असं म्हणजे नाही का सर्व धर्म इथं माळी मराठ्यापेक्षा जास्त आहे. तरी पण त्या 2 घटकांना सोडून बाकी कोणाला कधीच इथं चान्स भेटलेला नाहीये. तर वर्षानुवर्षे आता कमीत कमी 30-40 मला कळतंय तसं तर 30-40 वर्षाचा अनुभव की फक्त माळी मराठा हेच राजकारण इथं चालू आहे. तर एक मुस्लिम समाज असो किंवा वंचित समाज असो सगळ्यांना कुणाला तरी चान्स भेटला पाहिजे ना. किती दिवस फक्त माळी मराठा आमदार खासदार होत राहणार. बाकीच्यांना पण अपेक्षा असते ना. आणि आता सगळ्या जनतेची अशी इच्छा आहे की आमचे मित्र इम्रान भाई शेख हे काँग्रेसचं काम करतात इथं. काँग्रेस पक्षामध्ये पण सर्वांना माहिती आहे की ते आणि तळागाळातनं सर्वसामान्यातनं तो आलेला एक कार्यकर्ता आहे. आज त्याची एक अशी छवी तयार झालेली आहे की दिया फाउंडेशनच्या वतीने त्यांनी काम चालू केले. आता या भागामध्ये हडपसर विधानसभेमध्ये असं कोणतं म्हणजे वस्ती असो कुठला एरिया असो आता सर्व जे मित्रमंडळी आहेत किंवा ते कुठल्याही समाजाचे लोक असतात सगळ्यांसमोर त्याची एक नाळ बांधली गेलेली आहे. ऑफिसला असं कोणी येऊन रिटर्न जात नाही की त्याचं काम झालेलं नाही. त्यामुळे कसं त्याच्या कामाच्या ह्याच्यातनं एक दयावान म्हणून त्याचं नाव झालेलं आहे. दयावान नावानेच इम्रान भाई शेखला ओळखलं जातं. तर आमची मित्रमंडळीची माझ्या समाजाची वैयक्तिक आणि मुसलमान समाजाची पण अशी सगळ्यांची एक इच्छा आहे की काँग्रेस पक्षाने इम्रान भाईंना विधानसभेसाठी एक चान्स द्यावा.
जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र. काय काय बाळासाहेब शिवकरांचे कार्यकर्ते त्यांचं म्हणणं असं आहे की इम्रान शेख हा नगरसेवक असताना पण आमदारकीचे स्वप्न पाहतोय. तर तसं काही नाहीये. मी आमदारकीचे स्वप्न पाहत नाही, पण जनतेची इच्छा आहे की मी इलेक्शन आमदारकी लढवावी. जनतेची इच्छा असेल महानगरपालिकेमध्ये न पाहता जर मला त्यांना विधानसभेमध्ये पाहायचं असेल, त्यामुळे ते मला आग्रह करतात. आणि मी जर काँग्रेस पक्षाने जर मला संधी दिली तर नक्कीच मी इलेक्शन लढवेन.